नशीब होतं आमच्यासारखं. तर मी आहे मुन्ना सकाळी सकाळी उठून तयार झाले आणि मामानं बोलवलं आपल्याला जायचं भोकरला. तर तयार होऊन निघालो आणि हे बूट जात नव्हता. इकडनं तिकडनं बूट गेला की आम्ही निघलं की हे बघा आमची आहे गाडी. मामा साफसफाई करून आम्ही निघालो भोकरकडे. तर भोकरकडे जाता वेळेस हे बघा हे आहे आमचा सोनारीचा टोल नाका. आणि जे जे इथून बघता ते सांगा कुठून बघताय काय नाही वगैरे तुम्ही. तर तिथं पोचल्या की हे झाला खूप मोठा स्कॅम. इथे मग काय बघलं तर काय भोकरच बंद आहे ना, आम्हाला काय माहीत नव्हतं. तर मग करणार तर काय. मग निघाले आम्ही वापिस काय करणार आहे. मग निघाले आम्ही भोकरला रिटर्न. भोकरून रिटर्न निघाल्यानं मस्त बसल्या गाडीमध्ये बोर होत होतं पण काय करणार. मामा गाणे पण नाव लावू देत होता. मग गेल्या आम्ही पोट्याला उतरून केला नाश्ता वगैरे. हे मामाने खाऊ घातले खिचडी आणि भज्जे. आणि मामाच म्हणत होते की फुकटचं कधीच नाही सोडायचं. मग काय खाल्लं दाबून खाऊन हे बघा मस्त माझं झालं. आणि मामा पाणी वगैरे बघत होते. मग काय बसले कारमध्ये बसल्यानं मामा म्हटलं चल वाघीला जाऊन येऊ कारण मला काम आहे. मग वाघीमध्ये गेले की झालं बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन. हे बघा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दर्शन झालं मस्त. मदत निघाले आणि अतिशय खूप चांगलं वाटत होतं कारण की एंट्रन्सला आम्हाला भेटलं होतं कारण मी परत गेलो नव्हतो वाघीमध्ये. मग काय उतरले वाघीमध्ये उतरून नंतर काम झालं लगेच निघाले आम्ही हिमायतनगरला निघून मस्त पोचलो मामाच्या इथं आलं आहे मस्त. मग घरामध्ये वगैरे गेले चहा पाणी केला आणि मग मामा म्हटले निघू आपण बोरगडीला मारुती मंदिरासाठी. मग काय बसल्या गाडीमध्ये मामा मी. मग मस्त गेले मारुती मंदिराकडे. तर हे बघा हे एंट्रन्स बोरगडी इथली. मग काय पोहोचल्या मस्त नारळ वगैरे घेतले मामाने इथे बेलफूल वगैरे घेतलेत. मग काय हे बघू शकता बोरगडी इथले मारुती मंदिर. मग गेले मंदिरामध्ये जाऊन हे घेतले मारुतीचा आशीर्वाद कारण की शनिवार होता. मग निघाले वापस परत मामीला घरी वगैरे सोडले आणि मग गेले काय सामान घेण्यासाठी मामाच्या दुकानासाठी. हे बघा हे आहेत कुरकुरे मस्त घेतले निघाले परत गावाकडे. तर हे व्लॉग इथं सेंड करू आणि भेटू पुन्हा एकदा. चला बाय बाय.